मी त्यांची बहीण शुभांगी. त्यांना काय झालं? त्यांचं लिव्हर फेल झालेलं आहे. आपल्याला त्यांना लवकरात लवकर लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे, पण आम्हाला सेम ब्लड ग्रुपचं लिव्हर भेटत नाही आहे. जर आपल्याला लवकर लिव्हर भेटलं नाही तर तुमच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. डॉक्टर, तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. ठीक. काय मग कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. पण मॅडम मला एक सांगा, मला लिव्हर कोणी दिलं? माफ करा, आम्हाला नाव सांगायची परमिशन नाही आहे. मॅडम प्लीज सांगा ना मला. आम्ही त्यांचं नाव नाही डिस्क्लोज करू शकत. मॅडम प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुम्ही एवढा हट्ट करत आहात म्हणून मी सांगते, तुम्हाला लिव्हर तुमच्या बहिणीने डोनेट केलं आहे. त्यांची आम्हाला सक्त ताकीद होती की त्यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगितलं जाऊ नये, पण तुम्ही खूप हट्ट केलात, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. काळजी घ्या, येते मी. सॉरी ना, माझ्याकडे पर्याय नाही. थँक्यू. आई, तू असं का केलंस? तुझी बहीण अजून जिवंत आहे. आई घे. हे काय? माझ्या घराची चावी तुझ्याकडे कशी काय? दादा सांग ना, तुझ्याकडे कशी काय माझ्या घराची चावी? घे तू. सांग ना. ते नाही सांगणार. त्यांनी गावाकडची सगळी जमीन विकून आपलं घर वाचवलं. दादा, अगं घे. आई, तुझा भाऊ अजून जिवंत आहे. रडू नको ताई. आई, आई आज रक्षाबंधन आहे. मला राखी नाही बांधणार? पण माझ्याकडे राखी नाही आता. आज रक्षाबंधन, भावा बहिणीच्या नात्यातील रेशमी बंध अधिक दृढ करणारा सण. एकमेकांना मी आहे ना असा विश्वास देणारी जाणीव. आई वडिलांनंतर शिल्लक असलेला मायेचा एकच धागा, आणि हा धागा जर अशा सुंदर जाणीवेने गुंफला गेला असेल तर यापेक्षा वेगळे रक्षाबंधन ते काय. म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी हा सण तयार केला असेल, नाही का?